आज मैदानात आगेकूच करताना पाहायला मिळतात धीम्या धीम्या पावलांनी. या सामन्यामध्ये काय पाहायला मिळेल, कुठला संघ बाजी मारेल, काय तो संघ कोशिंबे असेल की तो संघ बोंबेपाडा असेल, ते या अर्ध्या तासातच आपल्याला माहीत पडणार आहे. आल्या सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, क्रिकेट शौकीनांचं आणि जे यूट्यूबवरून आम्हाला निहाळतात त्या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रदीप जे आमचे डीजे मास्टर आहेत, एकविरा डीजे जे, त्यांच्या माध्यमातून खूपच चांगली संगीताची मेजवानी गेल्या 3 दिवसापासून आमचे सर्व प्रेक्षक अनुभवत आहेत आणि कुठेतरी एक विरंगुळा दूर करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. कारण कधी कधी समालोचन ऐकून क्रिकेट पाहून कधी कधी प्रेक्षकांना कंटाळा येतो, पण आता मात्र ग्लॅमर आलाय क्रिकेटला, म्हणून प्रत्येक टुर्नामेंटमध्ये डीजे वादक असतात आणि डीजे वादक आपली वेगवेगळ्या पद्धतीने कला सादर करतात आणि प्रेक्षकांना रिझवण्याचे काम करतात. चल प्लीज घाई करा, पंच देखील दाखल झाले आहेत मैदानामध्ये. आपण पाहतायत हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020 हे दैदिप्यमान नियोजन. बक्षिसाचं रक्कम जरी कमी असेल पण मात्र मोहून टाकणारी ही ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या क्रमांकाची जवळपास 6 फूट उंचीची ती ट्रॉफी आणि ग्रामीण फॉर्मॅटचा विचार केला तर बक्षिसाच्या रकमेला जितकं महत्व नसते तितकं महत्व हे ट्रॉफीजला असते. म्हणूनच आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये मोठमोठ्या ट्रॉफीज कुठल्याही टुर्नामेंटला पाहतो. चला, स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच सागर, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजेच विपुल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडून रुपेश. डावखुरा फलंदाज सागर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर गलीला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंटला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. बोंबेपाडा संघासाठी कोशिंबे संघाने पहिला चेंडू या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावाचा थोडासा कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता. चेंडूला वळवलं ते म्हणजेच फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर केले. पहिल्या चेंडूवर एक देखणा फटका, चौकार. वाघिवली लामज आणि आता तिसरा सामना असेल कोशिंबे आणि बोंबेपाडा. बोंबेपाडा संघाची फलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर सागर याने चौकार प्राप्त केलाय स्वतःसाठी आणि आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश. यावेळेस मात्र वेग व्यवस्थित चेक करू शकले नाहीये. सुरुवातीला स्ट्रोक अगोदर कंप्लीट केला, चेंडू थोडासा उशिराने येतोय म्हणून का हा चेंडू मात्र व्यवस्थित ड्राईव्ह करू शकले नाहीयेत. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा, बिनबाद 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फलंदाज येतोय तो म्हणजेच विपुल, जो उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजेच रुपेश. पंचांची डावीकडून गोलंदाजी करेल. उजव्या हाताचं आणि डाव्या हाताचं कॉम्बिनेशन असलेला फलंदाज जेव्हा मैदानात असतात तेव्हा थोडीशी डोकेदुखी ठरते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. तर आता पाहूया ती डोकेदुखी कशी दूर करेल कोशिंबे हा संघ. फुललेंचा चेंडू होता, यावेळेस उंचीचा दाखला घेतला गेला आणि बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला म्हणून पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा केला गेलाय. आणि नो बॉल असला म्हणजेच काय तर आपल्या मुखात एकच येते ते म्हणजेच फ्री हिट. कारण गेल्या 3 वर्षांपासून हे टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते की नो बॉलच्या नंतर फ्री हिटचा चेंडू. आणि मी एक व्हॉइस ओव्हर देखील बनवला होता की जीवनामध्ये क्रिकेट सारखाच एक फ्री हिटचा चेंडू असायला हवा होता ज्यामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त जीवनदान मिळते. तर पाहूया या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलेल तो म्हणजेच फलंदाज सागर. चुकीच्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली गेली होती आणि त्याचा भुर्दंड मात्र भोगावा लागतोय. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू लॉफ्ट केला गेला, चेंडूला बॉल होते म्हणजेच लॉंग लेग सीमारेषा पार, खणखणीत देखणा षटकार. आणि जे तुम्ही पाहत असाल, नक्कीच पाहतच असाल तुम्ही, कारण आम्हाला 200 प्रेक्षक हे लाईव्ह पाहतात, त्या प्रेक्षकांपैकी तुम्ही देखील असाल. तर ही माहिती आयोजकांकडून आलेली आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेत हजर राहिले नाहीत
तर मात्र तुम्हाला पेनल्टी दिली जाऊ शकेल, कारण कोशिमे संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे. आयोजन स्ट्रिक्ट आहे, तर वेळेची दखल घेऊन वेळेचं भान ठेवून दिलेल्या वेळेत हजर राहा. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. आक्रमकता पाहायला मिळते, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची इच्छा दर्शवतो तो म्हणजे फलंदाज सागर. आता मात्र कुठेतरी पलटवार करावा लागेल रुपेशला. पलटवार केला, उंची जास्त आहे, डिस्टन्स कमी आहे, क्षेत्ररक्षक 2 येत आहेत, चेंडू खाली, चांगलं जजमेंट, झेलचीच्या स्वरूपात पहिल्या विकेटचा. तीन चेंडूवर आक्रमकता पाहायला मिळाली. चौथ्या चेंडूवर विकेट मिळवण्यात यश मिळालंय. म्हणजेच काय, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही, मी नेहमी हेच म्हणतो, कारण क्रिकेट आहे. प्रत्येक चेंडूवर गोलंदाजाला तितकीच संधी असते जितकी संधी फलंदाजाला असते. तर पहिल्या 3 चेंडूवर प्रहार केल्यानंतर मात्र आता कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय आणि मात्र त्या जाळ्यात अडकलाय तो म्हणजे फलंदाज सागर. सागरची जागा भरून करण्यासाठी निलेश येतोय, जो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, आणि स्ट्राईक वर असेल बॅट्समन तो म्हणजेच विपुल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. यावेळेस फक्त चिप केलं जाते चेंडूला, बहुतेक लॉंगऑफच्या क्षेत्रात चांगला झेल, अप्रतिम झेल, चपळता पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या या झेलच्या स्वरूपात. विकेट डाऊन झाल्यात ते म्हणजेच बोंबेपाडा संघाच्या. ऑन अ हॅट्रिक असेल गोलंदाज रुपेश. पहिल्या 3 चेंडूवर प्रहार आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 विकेट्स डाऊन. म्हणजेच पाहू शकता आपण किती परिवर्तन आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रत्येक चेंडूवर वेगळेपण पाहायला मिळते. तर या शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकातला गडीबाद होऊन विकेट हॅट्रिक नोंदवेल का गोलंदाज रुपेश पाहायचे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच निलेश. स्ट्राईकवर निलेश असेल, नॉन स्ट्राईकला विशाल असेल. 2 गडी बाद. धावसंख्या झाले 13. फलंदाजाचा चेंडू होता, चेंडूला बॉलर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेक अचूक व्हायला हवी, फेक मात्र चुकले. 2 धावांचा प्रयत्न परिपूर्ण केला जाईल का पाहायचंय. धावचीची संधी आहे, पंचांकडे लक्ष वेधलं जाईल. पंचांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा. चला, जास्त वेळ वाया जाणार नाही, काळजी घ्या. पहिलं षटक संपलंय, नवीन गोलंदाज पाठवून द्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजेच 15 धावा. यापुढील सामना असेल रायझिंग महापुली आणि त्रिमूर्ती दुगाडपाटा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिला डाव संपल्यानंतर आमच्या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक साठी यायचे, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून पेनल्टी मिळू शकेल. कोशिमे संघाला जी पेनल्टी मिळालेली आहे ती डाव संपल्यानंतर आम्ही जाहीर करू. किती धावांचं लक्ष तुम्हाला दिलं जाईल पहिला डाव संपल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल. आणि क्रिकेटमध्ये नियम कठोर झाले पाहिजे. जर तुम्हाला क्रिकेट प्रसिद्धी मिळवून देते, क्रिकेट तुम्हाला मानधन कमवून देते, क्रिकेट तुम्हाला ओळख मिळवून देते, तर क्रिकेटमध्ये शिस्त देखील पाळली गेली पाहिजे. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, जे तुम्हाला अनुभव मिळवून देत आहेत. कारण या अगोदरच्या 10-15 वर्षांचा विचार केला तर तेवढं ग्लॅमर नव्हतं. आपण फक्त टुर्नामेंट्स नव्हतो, आपण फक्त गाव टू गाव क्रिकेट खेळायचो. पण आता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी खेळायला मिळते. तर सर्व ठिकाणी नियमांचं पालन केलं तर तुमचं देखील तुम्ही तेवढंच नाव कराल, तुम्हाला तितकीच प्रसिद्धी मिळेल, तुमचं गावचं नाव देखील तेवढंच रोशन होणार आहे मित्रांनो. तर नियमांचं पालन व्यवस्थित झालं पाहिजे क्रिकेटच्या या खेळामध्ये. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते म्हणजेच 2 गडी बाद 15. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच विशाल. गोलंदाजी मार्कवर तुषार असेल. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते उंचपुरा गोलंदाज तुषार. फुलंदाज चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलं जातंय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल तत्पूर्वी एका धावेवर समाधान व्यक्त केलं जात आहे. ही कॉलिंग खूप महत्वाची आहे, कारण तुम्हाला तुमच्या विकेटचं महत्व कळलं पाहिजे.
तुमच्या समोरील फलंदाजाचं महत्त्व कळलं गेलं पाहिजे, तर मात्र धावचीचा धोका होत नाही. पण मात्र तुमचं जर स्वतःवर नियंत्रण नसेल, कॉलिंगवर मिस्टेक होतील, तर मात्र तुम्हाला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागते. खूप वेळा आपण पाहिलंय, जो महत्त्वपूर्ण फलंदाज असतो तोच मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतो आणि टेन्शन वाढलं जाते त्या संघावरचं. तर कॉलिंग व्यवस्थित व्हायला हवं. धावसंख्या झाले 16. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तुषार, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुललेंचा चेंडू होता, उंचीचा दाखला, पंचांच्या माध्यमातून नोचा इशारा. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वाढवेपर्यंत एक धावच पूर्ण केली जाते. 1+1 या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाले 18 धावा आणि हा फ्री हिट असेल पुढील चेंडू. आणि भिवंडीकरांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. खूप सारे जुमले आहेत, शहापूरवाल्यांचे देखील खूप सारे जुमले आहेत, भिवंडीकरांचे आहेत, ठाणेवाल्यांचे आहेत, पण सर्वांना एकत्रित करणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. धावसंख्या 18. पुन्हा एकदा तुषार, फ्री हिट गेला पण मात्र तो जाणार नाही. येस, डेफिनेटली हा फ्री हिटचा चेंडू होता. म्हणजेच काय, तुम्ही फक्त धावचीच्या स्वरूपातच बाद होऊ शकाल. तर गोलंदाज देखील तितकाच खुश झाला होता की जाईल, पण मात्र तो जाणार नाही. आणि ही एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावा. परिवर्तन खूप चांगल्या पद्धतीने करतोय गोलंदाज तुषार. या गोलंदाजाच्या चेंडूचा विचार केला तर उंची जास्त हाताळली गेली होती त्याच्या चेंडूच्या माध्यमातून, पण त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी, कोशिंबे संघासाठी. धावसंख्या 19 झाल्या. चेंडू फेकून झाल्यात या षटकातल्या आतापर्यंत 2. तुषार, राईट आर्म ओव्हर द विकेट. लोवर फुलटॉस चेंडू होता, बॅकवर्ड जाऊन लोवर ब्लॅक क्लिपने चेंडूला वळवलं, ते म्हणजेच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल स्वीकारलाय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 21 मीटरच्या खेळपट्टीचा खूप चांगला वापर केला जातोय फलंदाजांकडून. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 धावा. चेंडू फेकून झाले तर या दुसऱ्या षटकातले 3. तुषार स्टार्ट घेतोय. छोटासा रनअप आहे, मिडियम पेस गोलंदाज आहे. एलिव्हेशन चांगलंय, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षकाला चकवतोय. चेंडू सीमारेषा पार, खणखणीत षटकार. महत्वाचा होता तो एक सुवर्ण काळ होता जो त्यांनी या महाराष्ट्रासाठी अक्षरशः वेचलाय. तर पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळूया. धावसंख्या झाली ती म्हणजेच 27 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येने गरुड झेप घेतली. 27 या आकड्यावर जाऊन पोहोचला धावसंख्या. फुललेंचा चेंडू होता, मिस टाइम होतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिकडे केला गेला नव्हता, पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र झेल सुटलाय. चेंडू मात्र अजूनपर्यंत अडवण्यामध्ये स्ट्रगल करतायत ते 2 क्षेत्ररक्षक. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत त्या म्हणजेच 3. या चुका वारंवार झाल्या नाहीत पाहिजे, कारण 3 षटकांमध्ये तुम्हाला जास्त वेळ नसतो तुमच्याकडे. फक्त 15 मिनिटाचा वेळ तुम्हाला क्रिकेटसाठी द्यायचा असतो, तुमच्या गावासाठी द्यायचा असतो, तुमच्या संघासाठी द्यायचा असतो. पण तो जर वेळ तुम्ही योग्य त्या पद्धतीने वापरला तर मात्र तुमचा संघ विजयाकडे जाऊन पोहोचू शकतोय. खूप चांगल्या पद्धतीने बॅट अँड पॅड बदला चेंडूला हँड अँड आय कॉर्डिनेशनने वळवलंय, ते म्हणजेच सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. खेळ झालेला झाले ते म्हणजेच 34 धावा झाल्यात. आता मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये धावांचा आलेख उंचावला जातोय. पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 35 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जवळपास धावा झाल्यात त्या म्हणजे 34. म्हणजे आता कुठेतरी धावांचा आलेख उंचावला जाईल या सामन्यामध्ये. कोशिंबे संघाला मात्र आता विचारपूर्वक गोलंदाज वापरावा लागेल, कारण पहिल्या 2
गोलंदाजांना मार बसला गेलाय आणि आता मात्र स्लॉगवर हाताळण्यासाठी मात्र कुठल्या तरी चांगल्या अनुभवी गोलंदाजाची निवड करावी लागेल कर्णधाराला. पण वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. यापुढील सामना असेल तो म्हणजेच रायझिंग महापोली आणि त्रिमूर्ती दुगाड फाटा. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या येण्याची नोंद करायची प्लीज. मी पुन्हा एकदा दुघाडपाटा संघाचा कर्णधार आलेला आहे तर मी विनंती करतो रायझिंग महापोली संघाला आपला कर्णधार पाठवून द्या, अन्यथा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि कदाचित ते तुम्हाला मान्य नसेल. कुठल्याही संघाला ते मान्य नसते. 1 धावांची पेनल्टी असू द्या किंवा 2 धावांची पेनल्टी असू द्या किंवा 6 धावांची पेनल्टी असू द्या, पेनल्टी कुठल्याच संघाला मान्य नसते. तर मात्र आयोजकांच्या विनंतीला मान देऊन पहिला डाव संपल्यानंतर मात्र नाणेफेकीसाठी यायचंय. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजेच गणेश. गणेशला चांगली कामगिरी करावी लागेल कारण आता जर फलंदाजाचा विचार केला तर निलेश आणि विशाल यांनी खूप चांगली भागीदारी रचवली आहे तिसऱ्या विकेटसाठी आणि या भागीदारीचा फायदा मात्र होतोय बोंबेपाडा संघाला. आतापर्यंत बोंबेपाडा संघाने धावसंख्या जमवली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीबाद 34 धावा. पहिल्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूवर गडीबाद झाले होते पण त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीने डाव सावरलाय तो म्हणजेच निलेश आणि विशालने. गणेश गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल. निलेश बद्दल त्याचा चांगला वापर चेंडू होते तो म्हणजेच लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता त्या फंबलचा फायदा उचललाय. एकूण एक छोट्या मोठ्या चुकींचा फायदा उचलला जातोय बोंबेपाडा संघाच्या फलंदाजांकडून. फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंडचं मिसफील्ड झालं होतं पण त्याचा फायदा उचलून मात्र एका धावेला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय बोंबेपाडा संघाच्या निलेशने आणि विशालने. धावसंख्या झाली ते म्हणजे 36 धावा. पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर गणेश होतोय. पेस 10 ते 12 पावलांचा रन अप. शॉर्ट लेन पूलचा फटका स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी घाई करतोय आणि पंचांचा इशाऱ्याने तुम्ही वाट पाहतोय. क्यू घाई करण्याची गरज नव्हती. जजमेंट घेणं गरजेचं होतं, चेंडूवर नजर ठेवणं गरजेचं होतं पण मात्र थोडीशी घाई धोकादायक ठरले ते म्हणजेच कोशिंबे संघाला. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 40 झाले. गणेश षडवलन चेंडू स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न झालाय. फॉलोथ्रू मध्ये गणेश स्वतः चेंडू अडवायला जाईल तत्पूर्वी एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेची हुल दिली गेली होती पण मात्र एकाच धावेवर समाधान व्यक्त केलं तर धावसंख्या 41 झाले. चेंडू शिल्लकात या पहिल्या डावातले 3. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 15 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 गडीबाद 41 धावा. चांगल्या सुस्थितीत जाणवतोय बोंबेपाडा संघ आणि कोशिंबी संघाला पलटवार करण्यासाठी फक्त 3 चेंडू शिल्लकात या पहिल्या डावातले. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तर खूप चांगल्या पद्धतीने अपरकट केले चेंडू होते तर म्हणजे थर्डमॅन क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय पण मात्र फेक चुकते. फेक चुकून मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हर थ्रो. तिसरी धाव घेताना मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागेल विशालला. वापर कोण करू शकतो तो फलंदाज ज्याचं अचूक असं लक्ष आहे क्षेत्ररक्षकांवर आणि क्षेत्ररक्षक कधी चूक करतो याची जो वाट पाहतो तो फलंदाजच ओव्हरथ्रो कंप्लीट करू शकतो आणि या ओव्हरथ्रो कंप्लीट केल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा पूल केलं जाते. चेंडू बोलतोय तो म्हणजेच स्क्वेअर लेग क्षेत्रात सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावांचा चौकार येतोय.
त्यावेळेस निलेशने मात्र या सामन्याची धुरा सांभाळण्याचं काम केलंय. एक हाती किल्ला लढवतोय आणि आतापर्यंत जवळपास 21 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत आणि आतापर्यंत चेंडू फेकून झालेत या तिसऱ्या षटकातले, ते म्हणजे 5 शेवटचा चेंडू असणार आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 47 धावा, 47. उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पण उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या खूप जास्त बाहेर ठेवला गेला आहे म्हणून पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा केला जातोय. 1 धावांची वाढ, धावसंख्या झाली 48 धावा. मात्र आता धावांचा डोंगर जमा केलाय बोंबेपाडा या संघाने आणि या शेवटच्या चेंडूवर कुठला संघ शेवट घोड करतोय या पहिल्या डावाचा ते आता पाहणं गरजेचं असेल. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. शडवलंय पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, 6 रन्स. धावसंख्या झाली ती म्हणजे 54 धावा आणि जिंकण्यासाठी कोशिंबीर संघाला 55 धावांचं आव्हान असेल तर विनंती करतोय पेनल्टी ऍड करून द्या. 55 धावांचं लक्ष तुम्हाला दिलं गेलेलं आहे आणि फक्त तुम्हाला 1 ते 2 मिनिटं असतील. लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय बोंबेपाडा संघाने आणि पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना घेऊन जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये, जिकडे आमचे जगदीश तारमाळे सर नाणेफेकीचा कॉल करून घेतील या आजच्या दिवसातल्या 4थ्या सामन्याचा. थँक्यू सो मच मनीष पाटील सर. सन्माननीय अमोलजी भोईर आणि गणेशजी भोईर साहेब आमच्यासोबत उपस्थित आहेत. ॲडव्होकेट सूरज पाटील टॉस बॉक्समध्ये आणि जिथे आमचे दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत. दुगाड विपक्ष रायझिंग स्टार महापोली या 2 संघाचे संघनायक. मी विनंती करतो साहेबांना की आपल्या शुभ हस्ते कॉईन सुपूर्द करायचे कोणत्याही एखाद्या संघनायकाकडे, कारण बदलल्या नियमानुसार संघनायक सध्या टॉस उडवतात. एका बाजूला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल यशस्वी आयोजक गावदेवी स्पोर्ट्स क्लब धोंडावळी पश्चिमचा हा लोगो आहे. बाळासाहेब असा कॉल आहे आणि टॉस जिंकले तो दुगारफाटा टीमने, कारण गावदेवी स्पोर्ट्स. मी साहेबांना विनंती करतो आपण असताना थँक्यू. जाऊयात टॉस जिंकलाय दुगारफाटा टीमच्या संघनायकाकडे. पहिली मॅच खेळत आहे स्पर्धेमध्ये, 3रा दिवस आहे आजचा आणि समोर एक चांगला संघ आहे रायझिंग स्टार महापोली संघ. काय निर्णय असेल या मॅचमध्ये? एक वेगळा निर्णय पाहायला मिळेल. बॅटिंग करतात सर्वप्रथम नक्कीच समोरच्या संघामध्ये एक टार्गेट चेस करण्याचा, कारण सातत्यानं आतापर्यंत प्रत्येक क्षेत्ररक्षक प्रत्येक संघनायक क्षेत्ररक्षक स्वीकारतो. इथे मात्र बॅटिंग स्वीकारण्यामागे काय वेगळा निर्णय? म्हणजे आम्हाला 1 रनचा जो असतो, कारण इथे कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे मी बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 1 रनचा ॲडव्हान्टेज तुम्हाला घ्यायचा, त्यासाठी मात्र तुम्हाला तुम्ही बॅटिंग स्वीकारली. सर्वप्रथम याआधी रायझिंग स्टार महापोली संघासमोर कधी फाईट झाली या सत्रामध्ये? नाही, अजूनपर्यंत तरी नाही, कारण की मला असं वाटतं की या वर्षी तरी रायझिंग स्टार महापोली नवीन संघ आहे आणि आमच्या अजूनपर्यंत त्यांच्याशी कधी म्हणजे मॅच झालेली नाही आहे. आज फर्स्ट टाइमच त्यांच्याबरोबर मॅच खेळतोय. येस, फर्स्ट टाइम दोन्ही संघ एकमेकांसमोर खेळतात, त्यामुळे एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. टॉस हारा है, पहले फील्डिंग करनी है, टॉस जीते तो क्या करते? फील्डिंग. तो ये आपको जो चाहिए था वही हुआ है इस मैच में. कितने रन तक रोकने का प्रयास करेंगे सामने वाली टीम को? 20 से 25 रन तक. यस, 20 से 25 रन तक. एक नया टीम है महापोली की, अब तक 3 टीम खेल चुकी है यहाँ पर. आपके सभी खिलाड़ियों की क्या परफॉर्मेंस की अपेक्षा करेंगे? अच्छे से अच्छा परफॉर्म करके टीम को जिताएं. येस, थँक्यू. दोन्ही संघाच्या शुभेच्छा. तर टॉस जिंकला दुगारपाटा टीमच्या संघनायकानं, प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि क्षेत्ररक्षण यामध्ये केले जे रायझिंग स्टार महापोली टीमला. तर जी पेनल्टी दिली गेली होती ती ऍड करून 56 धावा पूर्ण केल्या आणि 57 धावांचं आव्हान असेल कोशिंबीर संघाला, याची नोंद घ्यायची प्लीज, कारण या सर्व गोष्टी डाव सुरू होण्याच्या आम्ही अगोदर क्लिअर करतोय, नंतर वादाची आम्ही अपेक्षा ठेवत नाही. तर जसा दुसरा डाव सुरू होतोय तुमच्यापर्यंत गोड आवाज ऐकायला आहे मिस्टर जगदीश तारमाळे सरांचा. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सन्मान्य मनीष पाटील सर ज्यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या इनिंगमध्ये. सामना आपण पाहता मैदानाच्या मध्ये विलास स्पोर्ट्स कोशिंबे वर्सेस सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा. टार्गेट आहे या मॅचमध्ये विजयासाठी 18 बॉलमध्ये 57 धावांचं एक भलं मोठं आव्हान या मॅचमध्ये सेट केले. कालच्या दिवसामध्ये 62 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ते आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब कोलिवली टीमनं. थँक्यू. आणि
कोल्हुले टीमचा जो स्कोर होता तो मात्र या स्पर्धेतला सर्वोच्च स्कोर होता कालच्या दिवसामधला. 62 धावा टार्गेट ठेवलं होतं आणि या मॅचमध्ये 57 धावांचं टार्गेट ठेवलं ते कोशिंबे टीमने. आणि समोर बॅटिंगसाठी सज्ज झाली आता मात्र सुनील स्पोर्ट्स बोंबेवाडा टीम. सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचतीये. रुपेश आणि तुषार बॉलिंग मार्कवर सज्ज होता. षटक क्रमांक पहिले गुण आकाश. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आणि फेअर खेळ हीच अपेक्षा आमच्या प्रेक्षक वर्गाला देखील. बॅकफुटला गेल्या परंतु सरळ इनफिल्डच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक सजवलेला होता त्या ठिकाणी आणि त्याच्या हातामध्ये एक चांगला पहिल्याच बॉलवर यश मिळत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सज्ज ठेवला त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये शॉट फायनलचा खेळाडू काढून. सातत्यानं जर याआधी 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये 2 खेळाडू व्ही शेपमध्ये यष्टीरक्षकाच्या मागे ठेवले जातात. एक शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लिगला आणि त्यानंतर उर्वरित सर्व खेळाडू आपल्याला बाउंड्री लाईनवर दिसतात. परंतु इथे एक वेगळं स्ट्रॅटेजी कोशिंबे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक खेळाडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला ठेवला आणि त्याचा बेनिफिट पहिल्याच बॉलवर झाला. विकेटचं पतन होते. फलंदाज रुपेश माघारी परंतु पहिल्याच बॉलवर 0 धावा करतो बाजारात. नवीन फलंदाज मैदानाच्या परी तुषार. हाफ ट्रॅकर बॉल परंतु प्रॉपर इथे कनेक्शन करू शकणार. टॉपेज लागते बॉलची. चेंडू काय का हवेत होता. एक सिंगल इथे कंप्लीट केलं जाईल आणि अकाउंट ओपन केलं जातं ते सुनी स्पोर्ट्स बोंबेवाडा टीमचं. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. एक धाव. 57 धावा बनवायची त्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये आणि ज्या पद्धतीनं आक्रमक खेळ आपल्याला पाहायला मिळाला मागच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना निलेश आणि त्यासोबतच सुरुवातीला चांगली सुरुवात करून दिली सागरने. 2 खेळाडूंनी ज्या पद्धतीने आक्रमक इनिंग साकारली त्याच पद्धतीच्या आक्रमक इनिंगची अपेक्षा असेल यावेळी सुनी स्पोर्ट्स बोंबेवाडा टीमच्या फलंदाजांकडनं. परिवर्तन पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये कारण इथे एक लेफ्ट हँड बॅट्समन आला मैदानाच्या आतमध्ये आणि मगाशीच मी म्हटलं ज्यावेळी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं ज्यावेळी चेंडू बॉल स्ट्राईक रोटेट होते त्यानंतर मात्र तुम्हाला परिवर्तन करावं लागतं आणि अशा या परिवर्तनामध्ये क्षेत्ररक्षकाची देखील खूप धावपळ होत असते. फुल टॉस बॉल ऑन साईडला चांगला स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्पेल एक बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षक प्रयत्न. एक चांगला स्ट्रोक यावेळी बॅट्समन तुषारच्या बॅटमधनं आपण पहिल्या 6 धावा येते. मिळतं स्कोर कार्ड धावा संख्या 7. सत्तावन्न धावांचं टार्गेट आहे आणि अशाच प्रकारे बॅटिंग इथे करावी लागेल. अजून एक चांगला स्ट्रोक त्याच दिशेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन विसावते बॉल. इथे फलंदाज बाद तुषार बॅक. दुसरं विकेटचं पतन होते. तुषार माघारी परतोय. एक षटकाराला एक आक्रमक फटका देता बॅटमध्ये. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर देखील त्याच पद्धतीचा आक्रमक फटका खेळायच्या नादामध्ये संयम ढासळला. प्रॉपर टायमिंग नव्हता बॉलवर आणि सरळ जाऊन क्षेत्ररक्षक हातामध्ये लॉंग लेगला विसावते बॉल आणि फलंदाज बाद होते तुषार. दुसऱ्या विकेटचं पतन होते आणि यश मिळते गोलंदाज आकाशला. स्कोर कार्ड धावा संख्या 7. 57 धावांचं टार्गेट आहे. पहिले षटक प्रगतीपथावर असताना खूप चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाज आकाशच्या माध्यमातून आणि एकंदरीत विलास स्पोर्ट्स कोशिंबे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 2 चांगले झेल देखील स्वीकारले गेले या ओव्हरमध्ये. एकंदरीत क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं पाहायला मिळालं. अजून एक लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या मध्ये येतोय करण स्ट्राईक एंडला आणि पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षकाची धावपळ.
गोलंदाजावर देखील दबाव असतो, कारण लेफ्ट हँड बॉलरला बॅट्समॅनला जी लाईन आपण हाताळतो, लीड लाईन आपण उजव्या हाताच्या उजव्या हाताच्या फलंदाजाला नाही हाताळू शकत. त्यासाठी मात्र प्रत्येक बॉलवर लाईनमध्ये देखील बदल करावा लागतो. हाफ ट्रॅकर बॉल, बिग 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 सिक्सर. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना बॅट्समन करणच्या बॅटमधनं एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळतो, षटकार. ओव्हर पिच बॉल, त्यावर देखील एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा दुसरा तर 2 षटकारच 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. बाळाराम बांगर मोहाचा पाडा यांच्या माध्यमातून करणसाठी ही कॅश प्राइज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहे. खूप चांगली बॅटिंग. करणच्या बॅटमध्ये 2 षटकार. स्कोर कार्डवर धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 57 धावांचं टार्गेट आहे. खूप चांगलं संगीत सन्मान्य प्रदीपजी माळी, एकविरा डेजे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आनंद दिघे साहेबांचं ठाणे जिल्ह्याचा अभिमान आणि सन्मान. सातत्यानं खूप चांगलं संगीत कालच्या दिवसापासून कालचे 2 दिवस समय सूचकता प्रत्येक सिच्युएशननुसार संगीत इथं लावलं जातं आणि आमच्या प्रेक्षकांना त्यासोबत आमच्या खेळाडूंना देखील या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं जातं. हा बॉल पंच वळतात आमच्याकडे. एस इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने सुरुवात केली षटकाची गोलंदाज सागरनं आणि एका धावेबरोबर धावफलक पुढे सरकतो. धावसंख्येचा आलेख वाढता आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा, 20 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत तुषार बाद झाला आणि रुपेश ही जोडी डगआउटला आहे. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर 1 बॉल डाऊन द ग्राउंड. हा फटका खेळला सरळ लॉंगॉनच्या हातामध्ये. 1 बाउन्स टू कलेक्ट करून फेकी करतील. तोपर्यंत एकच धाव येते. मितीएम स्ट्राईक एंडला बॅट्समन ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं 2 बॉल 2 षटकार आपण आतापर्यंत पाहिलेत स्ट्राईक एंडला करण, ज्याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आलाय. 21 धावा. येस, यापुढील देखील आपण पाहू शकाल टीम आहे रायझिंग स्पोर्ट्स महापोळी त्रिमूर्ती दुगाड फाटा. या 2 संघादरम्यान नक्कीच मॅच होईल. त्यानंतर दुगाड फाटा आणि दादूचा पाडा या 2 संघादरम्यान दुगाड आणि दादूचा पाडा. आणि शेवटची लढत असेल पहिल्या फेरीतली ती तिसाई खालिंग आणि श्री गणेश पिलंजे. तर दादूचा पाडा संघटनेकडून उपस्थित राहिला तुमचा आभार. ऑन टाइम तुम्ही उपस्थित राहिला त्यामुळे मात्र नक्कीच तुमचे आभार व्यक्त केले जातील. तिसरा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. सलग 3 बॉलवर 3 षटकार बॅट्समन करणच्या बॅट. तीन षटकार 3 बॉलवर त्याच्या बॅटमधनं आणि 57 धावांचं टार्गेट. आव्हान जरी मोठं असलं तरी मात्र इथे खूप चांगली कामगिरी. कारण स्पर्धक मोठा असला म्हणून कधीच घाबरू नका. कारण मुघल, निजामशहा, अफजल खान आणि औरंगजेब सारखे कसलेले स्पर्धक असताना देखील कडवी झुंज देऊन अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास रचला होता आणि तोच इतिहास या मैदानावर रचेल का आता. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन करण. टार्गेट मोठे आहे परंतु झुंज आणि संघर्ष तितकाच जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल. हा फटका देखील खूप सुरेख हाताळला गेला परंतु क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहेत. एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आलेत. करणच्या एंडला फेकी. फलंदाज बाद. इलाका तेरा
स्कोर कार्डवर धावसंख्या 28 धावा आणि मात्र इथे महत्वपूर्ण फलंदाज जो ज्याने संपूर्णपणे रंगत आणली होती सामन्यामध्ये 57 धावांचं टार्गेट मी चेस करू शकतो हा आत्मविश्वास आपल्या टीमला आपल्या पाठीराख्यानं आपल्या संघनायकाला दाखवला होता. तो आत्मविश्वास इथे मात्र ढासळला आणि फलंदाज करण माघारी परत रन आउटच्या स्वरूपात. निराश नक्कीच असेल कारण विकेट फेकली ती मात्र रनआउटच्या स्वरूपात. आणि दी वॉल ऑफ इंडियन क्रिकेट राहुल द्रविड सांगतात की रनआउटच्या स्वरूपात विकेट फेकणे सर्वात निराशजनक विकेट असते प्रत्येक खेळाडूसाठी आणि मात्र ती नक्कीच निराशजनक विकेट करणची इथे बाद झाला. नवीन फलंदाज येतो मैदानामध्ये निखिल. धावसंख्या धावफलकावर 28 अजून 29 धावांची आवश्यकता. चांगला स्ट्रोक आहे गॅपमध्ये खेळता क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल बाउन्स झालाय आणि इथे खूप चांगला संघर्ष या धावा चेस करत असताना इथे आतापर्यंत. येस व्यासपीठावर सन्माननीय जनार्दनजी बागल साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत आहे. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दोंडावडोली यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या चषकामध्ये सन्माननीय जनार्दन बागल साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जनार्दन पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत प्रेमनाथ केने साहेब. येस जनार्दनजी पाटील त्यांच्या समवेत प्रेमनाथजी केने साहेब यांचं शुभागमन होते आमच्या या मैदानावर. इथे त्यांचं स्वागत आणि त्यांच्या स्वागताला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतो. सलामी देणारा आणि त्यांना मानवंदना करणारा हा षटकार आपण यावेळी पाहिला. निखिलच्या बॅटमध्ये धावसंख्या धावफलकावर 38 धावा. 57 धावांचं टार्गेट होतं 2 ओव्हरमध्ये 19च्या सरासरीने आतापर्यंत 38 धावा जमा करण्यात यश आलंय. ते बॅटिंग करत असताना लामज टीमला आणि आता मात्र 6 बॉल विजयासाठी 19 कोशिंबे टीमला 6 बॉल 19 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. थोडंसं फास्ट खेळा प्लीज विनंती असेल लामज टीम आणि कोशिंबे टीम कारण अजूनही बोंबेपाडा आणि कोशिंबी या दोन संघादरम्यान लढत. दोन्ही संघांना विनंती करेल प्लीज आपण थोडंसं फास्ट घ्या. 6 बॉल 19 आवश्यकता या मॅच मध्ये. सहा बॉल 19 आणि बॉलिंग मार्कवर सज्ज होईल षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज प्रदीप. 57 धावांचं टार्गेट चेस करत असताना या मॅच मध्ये एक चांगली पॉझिटिव्हिटी सकारात्मक दृष्टिकोन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाकडनं. आणि क्रिकेट हा खेळ कोणत्याही विजयाची कोणत्याही स्कोरची आपण गॅरंटी देऊ शकत नाही या असा खेळ आहे. आणि 57 धावांचं टार्गेट इथे मात्र आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग. 6 बॉल 19 बनवायचे. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत तुषार आणि नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. निखिल याच्या बॅटमध्ये एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला. प्रदीपला इथे मात्र संघाने चेंडू सोपवलाय. चेंडू नाही तर या मॅचचं भवितव्य इथे सोपवलाय कारण प्रदीपला डिसाईड करायचं आहे ही मॅच एक्झॅक्टली कोणत्या टीमच्या बाजूने झुकेल. सहा बॉल 19 सुपर मॅच. पहिलाच बॉल सोडून दिलाय पंच वळतात आमच्याकडे. येस इट इज अ वाईट ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल आणि पहिल्या बॉलवर इथे मात्र एकही चेंडू वैध न ठरता एक एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 39 39. 6 बॉल 18. 3 मोठे फटके आले जर मात्र मॅच कोशिंबे संघाच्या बाजूने आणि जर 3 बॉल डॉट आले तर मात्र या मॅच मध्ये थोडंसं नक्कीच पाड जड मी म्हणेन असेल ते सोनी स्पोर्ट्स बोंबेपाडा टीमचं. अजून हा बॉल देखील सोडून दिला. हाफ ट्रॅकर बॉल. संघर्ष पाहायला मिळतोय. दबाव प्रेशर कारण स्लॉकचं षटक आणि त्या षटकामध्ये तब्बल 19 धावा डिपेंड इथे करायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलवर 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा इथे दिल्या गेल्यात गोलंदाज प्रदीपच्या माध्यमातून.
40 धावा स्कोर कार्डवर, 57 धावांचं टार्गेट चेस केलं जाईल का? खूप सारे प्रश्न आहेत की प्रदीप दुसऱ्या बाजूला चेंडू निर्धाव हाताळेल, निखिलची मध्ये क्षमता, निखिल मोठी फटके मारेल का? प्रत्येक प्रेक्षकाला प्रत्येक वेगवेगळा प्रश्न इथे पडलाय मैदानाच्या आतमध्ये. हा क्रिकेटचा खेळ, सातत्यानं शेवटच्या क्षणापर्यंत प्रश्न तुम्हाला पडत असतात आणि शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही आणि आमचे पंच तोपर्यंत वैध ठरवत नाही, सामना कोण जिंकेल हे बाकीत करणं चुकीचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल, परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. एकच धाव इथे घेतली कारण निखिल आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न. दुसरी धाव मिळतीये, 2 धावा कंप्लीट केला गेला. सुरुवातीला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यावेळी आउटफील्ड मध्ये बॉल थोडासा टर्न झाला, खेळाडू थोडासा चकमा देऊन गेला, त्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. या 2 धावेवर धावफलक पुढे सुरू, धावा संख्या 42. सन्माननीय शत्रुघ्नजी भोईर साहेब, पोलीस कमिशनर मुंबई, यांच्या ठिकाणी शुभागमन होते. स्वागत आहे साहेब आपलं स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020 या स्पर्धेमध्ये. ओव्हर पिच बॉल, प्रॉपर टायमिंग नाहीये फटक्यामध्ये, इथे तितका जोर नव्हता. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? परंतु इथे देखील 2च धावा. सातत्याने एक जमेची बाजू आहे, निखिल अजूनही स्ट्राईक एंडला नाहीये. ही बोंबेपाडा टीमसाठी एक जमेची बाजू मी म्हणेन नक्कीच, कारण निखिलने 2 चेंडू आतापर्यंत फेस केले, 10 धावा त्याच्या पॅटमधून आल्यात आणि इथे रुपेश तुषार आहे दुसऱ्या एंडला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बॉलवर 4 धावा आल्यात. स्कोर कार्डवर धावा संख्या 44. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक येते 3. 4 चेंडू, माफ करा, 4 बॉल मध्ये 13 बनवायच्यात. इथे देखील प्रॉपर टायमिंग. 3ही बॉल मी म्हणेन हाफ ट्रॅकर, 2 हाफ ट्रॅकर, 1 फुलटॉस भेटला होता, परंतु रुपेशला, तुषारला त्याचा फायदा इथे उठवता आला नाहीये. 3 बॉल 12ची आवश्यकता. वॉट अ मॅच. 57 धावांचं टार्गेट चेस करत असताना संघर्ष मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला आणि मात्र या मॅच मध्ये गोलंदाजांची अक्षरशः परीक्षा होती आणि मात्र खूप चांगली बॅटिंग करण बाजाला. करणने 3 षटकार मारून या मॅच मध्ये एक विश्वास आपल्या सहकार्यांना दिला की येस, आत्मविश्वास असेल तर आपण देखील ही मॅच जिंकू शकतो. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, एक चांगली खेळ मैदानामध्ये साकारा, प्रयत्न करा आणि ते प्रयत्न त्यानंतर निखिलने केले. तुषार मैदानामध्ये संघर्ष नक्कीच करतोय. स्ट्राईक एंडला बॅट्समन निखिल आहे आणि 3 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. एज, बिग विकेट डाऊन. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठं यश मिळतंय गोलंदाज प्रदीपला. दोन बॉल विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. निखिल बाद झाला आणि नवीन फलंदाज येतो मैदानाच्या मध्ये, ओमकार. दोन बॉल 12ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर प्रदीप सुजय, स्ट्राईक एंडला बॅट्समन ओमकार येत आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. लोवर फुलटॉस बॉल ऑनसाइडला स्टिअर केला. इथे 1 धाव मिळते आणि सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिकता शिल्लक असेल. 1 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. संघर्ष खूप चांगला पाहायला मिळाला, फाईट खूप चांगली पाहायला मिळाली. 57 धावांचं टार्गेट होतं आणि मी म्हणेन नक्कीच पराभव झाला, परंतु हा पराभव समोरच्या संघाला देखील थोडंसं संघर्ष करून देणारा पराभव होता आणि नक्कीच विजय झाला असेल या ठिकाणी बोंबेपाडा टीमचा, परंतु संघर्ष त्याने देखील केला. हा बॉल वाईड. अजूनही मॅच संपले. 1 बॉल 14 धावा देखील टेनिस क्रिकेटमध्ये होताना आपण पाहिल्यात. गुंदवली, गंगामाता गुंदवली ही जी स्पर्धा होते भिवंडीमध्ये, त्या स्पर्धेमध्ये 1 बॉल 14 धावांची आवश्यकता असताना 2 बीमर चेंडू फेकले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून, त्यावर 2 षटकार आले आणि 1 बॉल 14 धावा डिफेंड चेस केल्या होत्या. सो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. फुलटॉस बॉल, सामना फिनिश होतोय आणि इथे मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम
बोंबेपाडा अँड हार्ड लक कोशिंबे. बेस्ट ऑफ लक फॉर युअर नेक्स्ट मॅचेस अँड नेक्स्ट टुर्नामेंट. करण यायचं आपण आपलं 300 रुपयाचं कॅश प्राईज आपण घेऊन जायचं. 3 षटकार आपल्या बॅटमधून आले होते. संघर्ष नक्कीच खूप चांगला तुमच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा जाऊयात निलेश, त्याच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग. 3 षटकार आपण पाहिलेत. तर मॅन ऑफ द मॅचसाठी